आणि आता लेक आलेली आहे पूर्ण. तर मला तू आता सांग की काय बनवणार आहेस तू? मी सुंटा घालून टमाट बटाट्याचे तोंडाक, म्हणजेच कोळंबी घालून टोमॅटो व बटाट्याचा रस्सा. प्युअर गोवन. हा, प्युअर गोवन. गोवन नाही, ऍक्च्युली सारस्वत. कारण गोवन म्हटलं की त्याच्यामध्ये 18 पगड सगळ्याच जाती आल्या. हे आपला सारस्वत फेस्टिवल चालू आहे. सारस्वत खाद्य संस्कृती आपण शिकतोय. तर हा सुंट म्हणजे प्रॉन्स, कोळंबी, तर त्याचं तोंडाक. तोंडाक हे रस भाजी, मसाल्याची रस भाजी. तर साहित्य पटकन लिहून घे. कोळंबी, बारीक चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा, बटाटे, ओलं खोबरं, टोमॅटो, मीठ, तेल, आलं, लसूण आणि गरम मसाला. साहित्य तुम्ही बघितलं. आणि हा जो मसाला आहे तो तोंडाकाला हा वाटप लागतंच ना? हां, लागतं. येस. तर हे वाटण आम्ही कांद्या खोबऱ्याचं आपल्या नेहमीचं ब्राऊन वाटण, तर ते करून घेतो. आणि तेलावरती तेलावरती हा कांदा घालायचा. आणि मग थोडा वेळ परतून घ्यायचा कांदा. आणि तो जसं काय गुलाबी रंगाचा झाला की त्यात खोबरं टाकायचं. आणि ते नंतर मग भाजून घ्यायचं. पूर्ण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि शेवटीला आलं लसूण घालायचं. आलं लसूण जास्त नाही भाजायचं. अच्छा. ते थोडाच वेळ भाजायचं. मग जसं जसं त्याचा कलर ब्राऊन होतो तेव्हा शेवटीला ते घालायचं. ओके ओके. तर या गोष्टी लक्षात ठेवा. पण आता या ताईनी काय केलेलं आहे माहिती आहे का? आता तुम्हाला तिच्या हातामध्ये ते लाकडी उलटणं दिसतंय, पण खरं एरवी तिच्या हातामध्ये तलवार असते आणि त्यांनी ती कोणाला वाचवते ते आम्हाला इंटरेस्ट आहे बघण्यामध्ये. पण तिने ती चूक केलेली असं माझं मत आहे. तर आता तो कोण आहे आणि त्यांनी कधी आणि कसं वाचलं ते बघूया आपण. तोपर्यंत हे ब्राऊन असेल. लहानपणापासून जे माझे डायग्राम्स, माझे नोट्स, माझी सगळी ही माझी बहीण करून द्यायची मला. शाळेत प्रायमरीत मुलींपासून सुद्धा तीच मला वाचवायची. आणखी माझी आई शांतादुर्गा हायस्कूलमध्ये UDC आहे. आणि मी आणि माझी बहीण त्याच स्कूलमध्ये शिकली आहे. जेव्हा मी होमवर्क करत नव्हता, काहीच करत नव्हता, असाइनमेंट करत नव्हता, तेव्हा टीचरसुद्धा आईला सांगण्याच्या अगोदर माझ्या बहिणीला सांगायची. आणि बहीण त्यांना प्रॉमिस द्यायची की मी नेक्स्ट टाइम करेन. तर आता हा परफेक्ट ब्राऊन झालाय. आता कांदा. आता आपण हे खोबरं टाकूया त्याच्यात. आणि खोबरं, ओलं खोबरं. आणि आता आपण हे चांगलं भाजून घ्यायचं. हा जो तुम्ही टिपिकल आवाज ऐकताय ना, तो पाववाल्याचा आवाज आहे. आणि हीच गोव्याची खासियत आहे. हा टिपिकल आवाज तो आला की सगळे घरातले, ते कडक पाव असतात ना, तुम्ही काय म्हणता का त्याला? पावच म्हणतो. आणि ते राऊंड असतात त्याला पोळी म्हणतो. आणि कडक असतात ना त्याला उणे म्हणतो. उणे. तो उणे पाव हे सगळं त्याच्याकडे असतं. आणि तो संध्याकाळ झाली की साधारणतः या 3-4 नंतर असा येतो ना. आणि सकाळी नाश्त्याबरोबर पण ते खाल्ले जातात. तोंडाकाबरोबर खाल्ले जातात. तोंडाक नाही तर काही पण. कधी कधी चहात नुसता बुडवून सुद्धा खातात. मस्त लागतो तो. गोव्यात आलात की नक्की हे उणे आणि पाव नक्की खा, कारण ती चवच वेगळी आहे त्याची. तर आता हे भाजून झालेलं आहे लसूण. आणि हे नाही, अजून ब्राऊन करूया. नाही, थोडं ब्राऊन करून घेतो. होत आलंय ना? आता आलं लसूण. आता शेवटीला आलं लसूण फक्त 4 पाकळ्या घाला. बस आहे तेवढं. आणि आलं बस. ठीक आहे. आता हे भाजून झालेलं आहे. आणि आता ह्याचं छान वाटण करून घेतो. चिकन पण आता होत आहे रेडी. तो म्हणतोय मला कापा. वाटण होईपर्यंत आपण कापूनही घेऊ चिकन. वाटण आपण जे कांद्या खोबऱ्याचं केलं तर ते आलेलं आहे. आणि आता काय आधी पाणी थोडंसं ठेवलंय आपण कडे. फोडणी नाही करायची परत? नाही, फोडणी नाही करायची. ओके. आता आपण हे पाणी थोडंसं घ्यायचं. त्यात कांदा, कोळंबी म्हणजे सुंट आणि बटाट म्हणजे बटाटा. टिपिकल शब्द आहे तो. बटाटा. आणि त्यात हा मसाला घालायचा. हा जो गरम मसाला दिसतो ना, घरी बनवलेला. घरचा आईने जो शिकवला. तू शिकलीस की नाही बनवायला? तसा येतो थोडा. पण तो एकदम परफेक्ट शिकायला लागेल ना. सासरी गेल्यानंतर कुठे आई येणार आहे. त्यामुळे मुलीलाच नाही, सगळ्यांनाच
तो मसाला यायलाच पाहिजे. हां, हा मसाला घालून ते शिजवायला पाहिजे. मसाला तुमच्या आवडीनुसार किती तिखट पाहिजे तुम्हाला चालेल त्याच्यानुसार चालेल. घालायचा. पावाला पण आलेला आहे, पावाबरोबर जरा तिखट चांगलं लागणार. आता सुद्धा मीठ घातलं तर चालेल. ओके ठीक आहे. आणि झाकण ठेवायला लागेल ना तुला हां, याच्यावरती? झाकण. एक 5 मिनिटं लागणार आहेत, कारण बटाट जो आहे तो कच्चा आहे. तर बटाट आणि कांदा पण कच्चा आहे, ते चांगलं शिजेल. झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ आणूया. चांगला शिजलेला आहे आता बटाटा आणि कोलंबी. आता आपण त्याच्यात टोमॅटो घालूया. हे टोमॅटोचे तुकडे. बऱ्यापैकी टोमॅटो घेतलाय का तू? हां. वेगळी चिंच आपण घालायची नाही घातली. नाही तर एरवी आपण कारण चिंच टोमॅटोमुळे घालतोच. येतो ना थोडा कोकमा आणि चिंच हां. ना. ओके. हे घालून थोडा वेळ 2 मिनिटं उकळायला उकळायला लागेल. एक मिनिटभर झाकण बांध. हां, झाकण. ठीक आहे. मिनिटभर झाकण ठेवलं की टोमॅटो लगेचच तो विरघळेल. तर तसं करून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी वाटण घालायचं असतं. हां, शेवटी घालायचं असतं आणि मग त्याला चांगली उकळी द्यायची. हां बस. आधीपासून वाटण घालायचं नाही तर ते अगदीच सगळं चोथा पाणी होतं. तर आता हे छान झालेलं आहे टोमॅटो. वाटण घालूया. हां, वाटण. की अगदीच 1 मिनिटभर उकळलं की रेडी झालेलं आहे सुंगटाचं टोमॅट बटाट घालून तोणाक. टोमॅट बटाट घालून केलेलं तोणाक. साहित्य आणि कृती घ्या. आम्ही याला छानशी उकळ काढतो तोपर्यंत. सुंगटा घालून टमाट बटाट्याचं तोणाक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोळंबी, बारीक चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा, बटाट्याचे तुकडे, ओलं खोबरं, टोमॅटोच्या फोडी, मीठ, तेल, आलं, लसूण आणि गरम मसाला. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, ओलं खोबरं, आलं आणि लसूण घालून भाजून मिश्रण वाटून घ्यावं. कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये कांदा, कोळंबी आणि बटाट्याचे तुकडे घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये गरम मसाला, मीठ, टोमॅटोच्या फोडी आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घालून रस्सा वाफेवर शिजवून घ्यावा.